चला तर मग आज आपण जाऊया पीके वॉटर पार्कला. बरेच दिवसापासून आमचा वॉटर पार्कचा प्लॅन चालू होता, पण पीके वॉटर पार्कला जायचं कसं हेच माहिती नव्हतं. शेवटी खूप काही यूट्यूब सर्च केलं. त्यामध्ये असं दाखवलेलं की कोणी सांगितलं की तुम्ही दिवावरून उतरून जा किंवा मग डोंबिवली ऑप्शन सांगितलं, असं दोन्ही. तर शेवटी आम्ही डोंबिवली स्टेशनला उतरून शेअरिंग केली. शेअरिंगमध्ये पर पर्सन ते 60 रुपये काहीतरी आहेत. असं करून आम्ही इथे पोहोचलो. पीके वॉटर पार्कला एंट्री आमची झाली. आम्ही फोटोज वगैरे थोडेसे क्लिक केले. त्यानंतर त्यांनी आमची तिकीट ऑनलाईन आम्ही बुक केल्यामध्ये सगळ्यांची चेकिंग वगैरे त्यांनी केली, ऑनलाईन बुकिंग. त्यांना आमच्या हातात असे येलो कलरचे टॅग बांधले. त्याच्यात आम्ही इथे अशा प्रकारे एंट्री केली. इथे सगळ्यांनी 1 बाय 1 बघायला गेलं तर खूपच छान असं वॉटर पार्क आहे. खूप आवडलं सगळ्यांनी. खूप धमाल मस्ती, खूप एन्जॉय केलं आम्ही पीके वॉटर पार्कमध्ये. ही आम्ही एंट्री केलेली आहे आता पीके वॉटर पार्कला. तुम्ही बघू शकता सगळ्यांची मस्ती चालू आहे सध्याला. बघा मुलं कशी मस्ती करतात आहे, नाचतात आहे. त्यांना खूप आनंद झाला. हा आमचा प्लॅन खूप आधीपासून चालू होता. तो शेवटी कुठे आत्ता जाऊन तो सक्सेसफुली झाला आमचा प्लॅन. आणि खूप मज्जा, खूप धमाल गेली. मला जास्त मस्ती मज्जा करायला मिळाली नाही, कारण की मी सगळं व्हिडिओ शूट करण्यामध्ये बिझी होती. त्यातल्या थोडीशी मी मजा मस्ती केली. त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण असं वॉटर पार्कमध्ये काय मस्ती केली दाखवू कारण की नंतर मोबाईल माझा मी लॉकरला ठेवून दिलेला. हे इथे त्यांचं इथे ब्रेकफास्ट टाईम होता, मग आम्ही ब्रेकफास्ट होता इथे भुर्जी, पाव, मिसळ ते सगळं खाऊन मग आम्ही इथे पाण्यामध्ये सगळं उतरलो मज्जा करायला. खूप धमाल मस्ती केली आहे बघा. खूप छान असं वॉटर पार्क आहे. जेवणाच्या बाबतीत बोलाल तर जेवण खूपच छान, खूप टेस्टी. म्हणजे कुठेच असं आपण बोलू नाही शकत की जेवण चांगलं नव्हतं. खूप मुलांनी मजा केली. जेवण देखील आवडलं. कोणाला काही त्या जेवणाचा त्रास देखील झाला नाही. म्हणजे इन्फेक्शन वगैरे असं काही म्हणतात तसंही देखील काही झालं नाही. आणि जेवण छान होतं तिथलं, त्यात काही प्रश्नच नाही. आणि सगळ्यांनी खूप मस्ती केली, खूप धमाल. तर मी तुम्हाला असं सांगेन की तिथे जाण्यासाठी आम्ही मुंबईवरून निघालेलो. आम्ही तिथून कुर्ल्यावरून आम्ही बदलापूर ट्रेन पकडली, फास्ट ट्रेन. तिथून आम्ही डोंबिवलीला उतरलो. डोंबिवलीवरून आम्ही शेअरिंग दिव्याला उतरलात तरीही चालेल. दिव्यावरून देखील तुम्हाला पीके वॉटर पार्क जवळ आहे आणि डोंबिवलीवरून देखील आहे. पण माझ्या मते आम्ही डोंबिवलीवरून गेलेलो आणि डोंबिवलीवरून आम्हाला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागले असे पीके वॉटर पार्कला पोचायला. तर तुम्हाला कसं वाटलं आमची व्हिडिओ बघून ते नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.